एक अनिवार्य षटक पॉवर प्ले 30 यार्ड सर्कलच्या 2 डीपला प्रोटेक्शन वाईडिश लोंगन आणि वाईडिश लोंग आपला यावेळी शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न इथं अपील होते अपील मात्र पेटवून लावतात आणि पहिला डॉट चेंडू सुरेख सुरुवात सुनील अणसुरकर APL असो वडेश्वर प्रीमियर लीग प्रत्येक लीग मध्ये ज्यांनी एक आपलं नाव लौकिकता या मैदानावरती पाहिलं एक युवा खेळाडू आहे सुरेख गोलंदाजी लोड फुल टॉस चेंडू हवे चेंडूच्या खाली शॉर्ट टू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येतोय थोडी चूक करतोय आणि झेल मात्र जमिनीला घालतोय आणि पहिली एक धावा मात्र धावफलकावर लागते एका धावाने संघाचा श्री गणेश होते पंचांकडे नोचा इशारा येतो बिमर नोचा आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकते 2 धावेने संघाचा श्री गणेश होतोय संघाचा अकाउंट ओपन होतोय आणि धावफलकावर धावसंख्या लागते ती 2 धावा आकाश मात्र एका धावेने आपलं खातं उघडतोय महत्वपूर्ण 1 धावा संघाला देतोय धावफलक 2 धावा पुन्हा एकदा सुनील अणसुरकर हा गोलंदाज सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट यावेळी शॉर्ट ऑफ लेन सफल होतोय ऑन साइडला खेळला जातो चेंडू डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय एकेरी धावसंख्येची पावले हे दुहेरी धावसंख्येकडे वळताना जोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत 2 धावेवर आणि तिसरी धाव मात्र सहज रीतीने पूर्ण होते सुंदर रनिंग बिटवीन द विकेट चांगला तालमेल या 2 फलंदाजांमध्ये स्ट्राईक रोटर होते आणि 3 धावाने धावफलक मात्र पुढे सरकते सांघिक धावसंख्या लिहिलेल्या धावफलकावर 5 धावा बिनगडी बाद पहिलं षटक प्रगतीपथावर सुनील अणसुरकर बराच अनुभव युवा खेळाडू आहे बराच या स्पर्धेत या मैदानावरती त्यांनी बरंच नाव आपलं लौकिकता मिळवली आहे बराच अनुभव आहे तो सुनील पुन्हा एकदा स्क्रीनवर सज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन लेफ्ट ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो स्ट्रायकर एंडला फलंदाज सज्ज होतोय तो मात्र वैभव आकाश षटकातील पुढील चेंडू यावेळी फुलर लेनचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली झाला चेंडू सीन होतोय एक मात्र चेंडू बळीचा इथं संपर्क होत नाही आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय चौथा चेंडू घेऊन सुनील अणसुरकर लेफ्ट मोर इकडे यावेळी फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला चेंडू पेलवून होतोय एकूण कार्पेटचा फटका गॅप मध्ये चेंडू प्रवास करतोय वाईडिश काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक पर्यंत चेंडू जातोय जोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले या जोखमीच्या 2 धावसंख्येकडे वळताना आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते सांघिक धावसंख्या धावफलकावर लागते ती 7 धावा बिनगडीच्या मोबदल्यात पहिलं षटक एक अनिवार्य एक महत्वपूर्ण षटक प्रगतीपथावर एक सुरेख गोलंदाजी मोठ्या फटके मारण्यापासून थोडं वंचित ठेवलंय या सलामीच्या जोडीला तो मात्र सुनील यावेळी फुलरलेला चेंडू इनसाइड आउट मात्र चेंडू नो मॅन्स लँड इथं मात्र एक चोटी एक धाव मात्र दोन्ही फलंदाज सहजासहजी पूर्ण करतात आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकतंय सांघिक धावफलकावर 8 बिनगडी बाद 8 धावा पहिलं षटक एक प्रगतीपथावर अनिवार्य षटक एक महत्वपूर्ण सुनील अणसुरकर हा गोलंदाज स्वतःवर एक मात्र मोठी जबाबदारी कारण पॉवर प्लेच्या षटक मध्ये थोडा प्रेशर दबाव असतो या विलोर फुलटॉस चेंडू पण पुढे सरकून चेंडू गॅप मध्ये प्रवास करतोय डीप पॉइंट क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू प्रवास करतोय एकेरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येकडे वळताना तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषक लगत 3 धावेत मात्र रूपांतर होते 3 धावाने धावफलक पुढे सरकते सांघिक धावफलक 11 धावा पहिलं अनिवार्य षटक मात्र समाप्त होते एका षटकाचा खेळ समाप्त होते पंचांचा 4 धावांचा इशारा येतोय आणि या 4 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय सांघिक धावसंख्या धावफलकावर एका डझन घेऊन टेपते 12 धावा बिनगडी बाद एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 12 धावा डीजे तुझं पण सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान जाऊया मॅच मध्ये मैदानामध्ये वळूया वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडनं या पहिल्या इनिंगचं दुसरं षटक घेऊन सुसज्ज होतोय तो गोलंदाज गौरव राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने
मारा करतोय. सलामीला आलेली दोन जोडी मात्र मैदानावरती जमलेली. एका बाजूने आकाश आणि दुसऱ्या बाजूने वैभव. ही सलामीची पारंबी जोडी. 12 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च करतोय सुनील. मी म्हणेन अप्रतिम गोलंदाजी, कारण एक पॉवर प्लेचं षटक होतोय, फक्त 12 धावा खर्च करतोय. संघाला महत्वपूर्ण एक पहिल्या षटकाची जबाबदारी घेतो, यशस्वीप्रमाणे पार पाडतो तो सुनील अणचुरकर. त्यानंतर सुसज्ज होतोय तो गोलंदाज. वैयक्तिक पहिला आणि संघाकडनं एक अनिवार्य दुसरं षटक घेऊन गौरव राईट अप ओव्हर द विकेट. या विसरे चेंडू मी स्टँडिंग फटका फसतोय. चेंडू हवे, चेंडूच्या खाली वाईड श्लॉंग आपलं क्षेत्ररक्षक घेतोय. तोपर्यंत चेंडू मात्र जमिनीला घाण होतोय. सुरेख एफेड होतोय आणि प्रयत्न होता, मात्र सरते शेवटी जमिनीला मात्र चेंडू घाण होतोय. आणि एक धावेत मात्र रूपांतर एका धावेत आणि 13 धावा धावफलकावर या इनिंगचं. 14 धावा. यावेळी स्लो रन चेंडू लिडिंग एज होती, मात्र विकेट किपर थोड मात्र प्रयत्न चांगला होता. सरते शेवटी चेंडू मात्र जमिनीला घाण होतोय आणि मात्र चोटी मात्र एक धाव. आणि धावफलकावर धावसंख्या लागते ती 15 धावा बिनगडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गौरव. हॅलो हॅलो 4 चेंडूवरती 4 सलग बॅक टू बॅक जर षटकार ठोकले तर गणपत गावडे सन्मानी यासकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येते. जाऊया मॅच कडे. दुसरा एक गोलंदाज सज्ज होतोय. या इनिंगचं दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज गौरव. पहिल्या इनिंगचं दुसरं षटक प्रगती पथावर. राईट अप ओव्हर द विकेट. वैभवसाठी यावेळी स्लो रन चेंडू. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न. पंचांकडे अपील होते लेग बिफोरचं. तोपर्यंत दुसरी धाव मात्र सहजासहजी दोन्ही फलंदाज पूर्ण करतात आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 17 धावा बिनगडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावर. पहिल्या इनिंगचं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय वडेश्वर संघाचा, स्पोर्ट्स संघाचा. त्यानंतर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं एस जे वॉरियर्स संघ. षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडनं अनिवार्य दुसरं षटक गौरव. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शॉट ऑफ लेंथ चेंडू पण पुढे सरकून घ्यायचा प्रयत्न. मी स्टँडिंग फटका. चेंडू हवेत लो मॅन्स लँड मध्ये चेंडू. तोपर्यंत वाईड श्लोवांचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती होईपर्यंत एक धाव लिहिल्या आणि खराब थ्रो होता. दुसरी धाव घेण्याचा मोह आणि दुसऱ्या धावाची तमाम शंका समाप्त होते. अतिघाई संकटात नेते आणि धावचीच्या स्वरूपात क्रिकेटमधली ज्याला आत्महत्या संबोधली जाते त्याच प्रकारे पहिल्या धावचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय. पहिला पतंग उडतो तो वडेश्वर स्पोर्ट्स संघाला. प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या धावफलकावर 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. टीज उजव्या हातीच्या शैलीचा फलंदाज प्रथमेश मात्र स्ट्रायकर एंडला. दुसऱ्या बाजूने मात्र आकाश ही मात्र जोडी मैदानात जमलेली जोडी. एक नवीन फलंदाज प्रथमेश. मोठी जबाबदारी असेल. संघाचा आधारस्तंभ, संघाचा ट्रम्प कार्ड मात्र मैदानात पावले टाकते. त्यानंतर गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सुसज्ज होतोय तो गोलंदाज गौरव. यावेळी शॉट ऑफ लेन बॅकफुटवर जातो. हलक्या स्क्वेअर करतोय. सिली मिडॉलला क्षेत्ररक्षक फॉलोवरती येतोय. जोपर्यंत तो
तोपर्यंत एका धावेची तमाम शंका समाप्त करून टाकतोय आणि एक निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. गौरव सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, वारंवार प्रतिसंघाच्या फलंदाजांना मात्र जकडून ठेवलं जातंय. एक सुरेख गोलंदाजी मात्र गौरव यांच्याकडनं पाहायला भेटते. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा या विलोर फुलटा चेंडू फॅनल स्लिपचा फटका, चेंडू प्रवास करतोय बॅकवर्ड डिस्केअर क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण होते, एकरी धावसंख्येची पावले. तोपर्यंत डीपला सुरेख असं बॅकअप मात्र डिस्केअर क्षेत्रामध्ये, तोपर्यंत एकरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येकडे. या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकतोय. पहिल्या इनिंगचा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर लागते ती 20 धावा धावफलकावर. डीजे सुंदर समालोचक मराठीचा बुलंद आवाज योगेश परब, त्याचबरोबर हिंदीचा एक बुलंद आवाज जो गोव्या राज्यामध्ये जाऊन नेहमी घुमतोय ते आमचे एक सहयोगी मित्र कृष्णा देवजी आमच्यासोबत. तुमचं पण सहर्ष स्वागत, तसंच तमाम रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत. वडेश्वर प्रीमियर लीग 2022 क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा या मैदानावरती रंगतोय. गोलंदाजी मार्गवर उत्तम वैयक्तिक पहिलं संघाकडनं तिसरं षटक, ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो, लावून कार्पेटचा फटका, एक धाव पूर्ण होते. वाईडिश लोंगांना एक मात्र काऊकॉर्नर क्षेत्ररक्षक सुंदर बॅकअप करतोय. चेंडूची परती होईपर्यंत एकरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येत, आणि या दुहेरी धावसंख्येला धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या लिहिल्या धावफलकावर लागते ते 22 धावा, 22 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या इनिंगचं तिसरं षटक, थर्ड प्रोग्रेस. गोलंदाज उत्तम चव्हाण, अष्टपैलू खेळाडू. यावेळी सुरेख चेंडू, अकुट टप्प्यात चेंडू बॅकफुटवर जाऊन हलक्या चेंडूला स्क्वेअर करतोय. चेंडू मात्र प्रवास करतोय. वाईडिश काऊकॉर्नर क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 धावात सहजासहजी मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेल या दोन फलंदाजांमध्ये. सुंदर क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडू वरती मोठा फटका हा घेतला जातोय. सुंदर सेन्सिबल क्रिकेट मात्र या दोन फलंदाजांमध्ये ही जमलेली जोडी मैदानात मात्र पाहायला भेटते. एका बाजूने प्रथमेश, दुसऱ्या बाजूने सलामीला आलेला आकाश, ही मात्र जोडी मैदानात सुसज्ज होतोय. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू घेऊन उत्तम चव्हाण, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू, सुरेख फटका, चेंडू प्रवास करतोय. वाईडिश लोंगन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेषे बाहेर साधा जाडी आली लहर, केला कर इला मनात, गेला दुकानात, चेंडू फरार. डीजे डीजे आकाश यांच्या बॅटमधनं एक सुरेख नेत्रदीपक, गगनाला गवसणी आणणारा फटका, सुरेख चेंडू, फुलर लेनचा चेंडू, चेंडू फळीचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक आणि निर्धाव चेंडू मात्र इथं मात्र निर्धाव चेंडूने समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी उत्तमकडे ती मात्र अनुभव आहे, उत्तमकडे तो अनुभव मात्र पणाला लावताना, कारण एक टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव उत्तम चव्हाण्याला. यावेळी पुन्हा एकदा विमर फुल टॉसचा चेंडू, चेंडू प्रवास करतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, लावून कार्पेटचा फटका, छत्रपतींचा शावा आणि मिळाला 4 धावा. डीजे एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावा. थोडा प्रेशर, दबाव, आत्मविश्वास मात्र दुणावत आहे दोन फलंदाजांचा, आणि त्यानंतर ते दोन फलंदाज मात्र रंग उधवायला सुरुवात करतायत. सुरेख सेन्सिबल क्रिकेट, चांगल्या चेंडूला सन्मान आणि चांगल्या खराब चेंडूवरती मोठ्या फटक्यात समाचार घेतला जातोय. असं एक सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. उत्तम चव्हाण षटकातील पुढील चेंडू, यावेळी फुलर लेनचा चेंडू, इथं मात्र वाईडिश लोंगावला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैनात.
तोपर्यंत एकच धाव. चित्तेचे सपाईने क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची परती करतोय. प्रतिसंघाच्या फलंदाजाला मात्र दुहेरी धावसंख्या घेऊ देणार नाही असा इरादा आणि त्याचबरोबर एकाच धावे समाधान मानावं लागतंय. 36 धावा 36. या विप्लरलेचा चेंडू मात्र छोटी एक धाव उजव्या डाव्या एष्टीच्या बराचसा बाहेर. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22वा नियम वाईट चेंडू, एक स्क्वेअर चेंडू, एक बोनस धाव आणि या बोनस धावाने धावफलक मात्र पुढे सरकतोय. सांघिक धावसंख्या 38 धावा. प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये लाख मोलाचे. एकेरी धावसंख्येला धावफलक 38 धावा. यावी लो फुलटॉस चेंडू, सुरेख फटका, आली लहर, केला फटका आणि चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी सुरेख फटका. फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतोय तो फलंदाज आणि चेंडू प्रवास डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी डीजे. पर कसा जायचंय? यावेळी मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा मात्र फलंदाज मात्र निर्णय घेतात. या षटकामध्ये एक हाणामारीचा षटक असेल. गोलंदाज मात्र अनुभवी गोलंदाज मात्र सुनील अणसुरकर सुसज्ज होतोय. सुरेख फटका मात्र एक आकाशांच्या बॅटमधनं फुलटॉस चेंडू होता. जीवनामध्ये अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधी वाया घालवायचा नसतो. त्याच प्रकारे एक त्या फुलटॉस चेंडूवरती एक प्रत्युत्तर एक मोठा फटक्यात मात्र रूपांतर करतोय तो आकाश. त्यानंतर गोलंदाज सुसज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडे या इनिंगचं 4थं षटक घेऊन सुनील अणसुरकर एक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय तो मात्र सलामीला आलेला मात्र एक आकाश. मात्र यावेळी फुलरले यांचा चेंडू ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला जातो. इथे मात्र शॉट मात्र मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि या एकेरी धावसंख्येला धावफलक पुढे सरकतंय. सांघिक धावसंख्या धावफलकावर 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर सुरुवात मात्र वडेश्वर स्पोर्ट्स संघ एस जे वॉरियर्स संघ करताना सुनील मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय, सुसज्ज होतोय षटकातील पुढील चेंडू घेऊन. या षटकातील दुसरा चेंडू घेऊन सुसज्ज होतोय तो सुनील अणसुरकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दोन संघामध्ये हा महत्वपूर्ण सामना. या स्पर्धेतील आजचा तिसरा सामना. दोन संघामध्ये हा संघर्ष चालू आहे. पाहायचा आहे कोणता हा संघ संघर्ष करतोय आणि प्रगतीच्या वाटचाळी जातोय. ज्या संघाचा संघर्ष थांबणार त्या संघाला पराभव पत्करावा लागेल. यावेळी फुलरले चेंडू स्टँडिंग फटका, टॉप आहे चेंडू हवेत. चेंडूच्या खाली 4 क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत वाईडिश लोक आपलं क्षेत्ररक्षक काही चूक करत नाही. सुरेख एफर्ट दाखवतो आणि सुंदर असा एक नेत्रदीपक झेल मात्र टिपला जातोय आणि दुसरा हादरा बसतोय. प्रथम फलंदाजी करताना वडेश्वर स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते ती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे ती 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना एस जे वॉरियर्स संघ. काय सुरुवात, सुंदर क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिला. एक आकाश आणि एका बाजूने प्रथमेश मात्र. आकाश मात्र एक मोठी खेळी करतोय. संघाला महत्वपूर्ण धावसंख्या वैयक्तिक 28 धावा 28 धाव संख्येवर मात्र माघारी परततोय. सुनील गोलंदाज सज्ज होतो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
डाव्या हातीचा शैलीचा एक गोलंदाज पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केला, चेंडू प्रवास करतोय शॉर्ट थर्ड मॅच क्षेत्रामध्ये, तोपर्यंत एकच धाव लिहिल्या. सुंदर क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटते प्रवीणचं आणि त्या एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 46 धावा, 2 गड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करतोय वडेश्वर स्पोर्ट्स संघ आणि तो संघर्ष मात्र पाहायला भेटतो. यावेळी शॉर्ट ऑफ लेंथ फुलचा फटका बॅकफुटवर येतो, जागा करतोय. तोपर्यंत मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन तैनात. चांगला थ्रो, एका धावेवर समाधान मानावं लागेल. प्रतिसंघाच्या फलंदाज दुहेरी धावसंख्या घेण्यापासून मात्र क्षेत्ररक्षण रोखतोय. सुंदर थ्रो होतोय, चेंडूची परती करतोय आणि या एकेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 47 धावा, 47 लॉस ऑफ 2 विकेट. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या इंडिया इनिंगचं 4थं षटक. यावेळी सुरेख चेंडू, स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, पंजाब टू हरियाणा असं संबोधलेला चेंडू मात्र चोटी मात्र एक धाव पूर्ण करतात सहजासहजी 2 फलंदाज लेग बायच्या स्वरूपात. धावा कशा येऊ द्या, प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये महत्वाची. जसं राजकारणामध्ये 1 मत आणि शिक्षणामध्ये 1 गुण आणि क्रिकेटमध्ये 1 धाव ही लाख मोलाची. आणि या एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 48 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्ज क्षेत्ररक्षणात मात्र पाहणी करताना सुनील अणसुरकर. यावेळी खराब चेंडू थोडा दिशा भरकटतोय, दिशाहीन चेंडू डाव्या एसटीच्या बराचसा पंच शाहरुख खान पोच मध्ये अतिरिक्त धावा, बोनस धावाने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर लिहायला लागते ती 49 धावा धावफलकावर. दुपारच्या सत्रातील एक कडक उन्हामध्ये एक हा सामना रंगतोय, एक महत्वपूर्ण एसटी वॉरियर्स वर्सेस वडेश्वर. यावेळी सुरेख पटका बॅकफुटवर जागा बनवतो, वाईडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक, सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर एफर्ट मात्र पाहायला भेटतोय. जोपर्यंत चेंडूची परती करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावले ही दुहेरी धावसंख्येत वळताना आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या लिहिलेल्या धावफलकावर लागते ती 51 धावा. अर्धशतकी खेळी मात्र एसजे वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना मात्र एक सुरेख अशी सुरुवात आपण ज्या एक आकाश आणि वैभवकडनं पाहिली, त्यानंतर प्रथमेश आणि हेमंत ही मात्र जोडी रमलेली मैदानात आणि संघर्ष करताना आपल्या संघासाठी दिली. हॅलो, जाऊया मैदानावरती. टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेक्षणीय सामने या स्पर्धेदरम्यान सर्व प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत. जे जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात त्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचं पण सहर्ष स्वागत. एक सुंदर लाईव्ह कास्ट मात्र पाहायला भेटते या स्पर्धेदरम्यान. कोणताची सज्ज होतो वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडनं. सुलर लेनचा चेंडू, सुरेख गौरवचा मात्र ऑन साईडला चेंडू प्रवास करतो, वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक घेतोय, सुनील चेंडूची परती करतो तोपर्यंत सहजासहजी मात्र 2 धावा. एकरी धावसंख्येची पावले मात्र दुहेरी धावसंख्येत वळताना सुंदर लॉंग कार्पेटचा फटका हेमंत गावडे सरांचा आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 53 धावा. एक अष्टपैलू खेळाडू, बराचसा टेनिस क्रिकेट अनुभव, एक तो मात्र स्ट्रायकर एंडला हेमंत गावडे सर सज्ज होत आहेत. यावेळी फुलर लेनचा चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, इथं मात्र पंचांकडे अपील होते. प्रकार होतोय आणि मात्र हेमंत सरांना मात्र माघारी परतावा लागेल. मोठा पटका खेळायचा प्रयत्न चुकतोय, थोडं बीड होतंय आणि बॅटची कट घेऊन चेंडू मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि एक मोठा हादरा बसतोय. तिसरा गडी बाद होतोय प्रथम फलंदाजी करताना वडेश्वर स्पोर्ट्स संघाला. सुंदर असं आयोजन, एक वडेश्वर चषक 2022. धावसंख्या धावफलकावर लागते ती 56 धावा.
सॉरी 53 धावा. धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानात पाऊल टाकतोय तो मात्र रोहन. गोलंदाजी मात्र सज्ज होतोय तो गौरव. षटकातील पुढील चेंडू. सुंदर असं आयोजन वडेश्वर एकच चषक 2022. त्याचबरोबर सुंदर समालोचकांची माई आमच्या सोबत योगेश परब, कृष्णा देवजी आणि त्याचबरोबर आमचे मित्र मयूर देऊलकर. तुझं पण सहर्ष स्वागत. सुंदर असा एक हिंदीचा बुलंदाबाज मयूर देऊलकर, तुमचं पण सहर्ष स्वागत. चौथ्या मॅच कडे पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय तो गौरव. लेफ्ट फुल टॉस चेंडू. सुरेख फटकाव डीप वाईड श्लोगान क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी घोडे. गौरव गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट मोर राऊंड विकेट. यावेळेस एक चेंडू ऑन साइडला चेंडू प्रवास करतोय. शॉर्ट मिड विकेटला प्रोटेक्शन आहे तोपर्यंत एकच धाव सहजासहजी दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. एकरी धाव संख्येने धावफलक मात्र पुढे सरकते. 60 धावा धावफलकावर. प्रतिसंघाच्या एक मात्र संघाला मोठं एक फायटिंग टोटल द्यायचं ह्या इराद्याने मात्र वडेश्वर स्पोर्ट्स संघ आणि ते एक सन्मानकारक धावसंख्या मात्र धावफलकावर करतोय. ते धावफलकावर धावसंख्या 60 धावा. संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. 5वं षटक 5 ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी मार्गवर गौरव. राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू. सुरेख फटका फुल करण्यात येतो. मिड विकेटला प्रोटेक्शन आणि तोपर्यंत एकच धाव. चेंडूची परती खराब थ्रो खराब बॅकअप. मात्र 2 धावा. एकरी धावसंख्येची पावले दुहेरी आणि दुहेरी धावसंख्येची पावले मात्र तिहेरी धावसंख्येकडे वळताना. खराब क्रिकेट खराब थ्रो खराब क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा मात्र 2 खेळाडू घेतात आणि या तिहेरी धावसंख्येला धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर लिहायला लागते ते मात्र 63 धावा धावफलकावर. वडेश्वर स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. 63 धावा. 5वं षटक क्रमांक प्रगतीपथावर. गौरव पुन्हा एकदा सुसज्ज होतोय. स्क्रीनवर येतोय. लेफ्ट राऊंड विकेट. यावेळी फुलरलेंदा चेंडू मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. फटका फसतोय ते मात्र सिली मिडॉलला चेंडू जातोय तोपर्यंत एकच धाव. सहजासहजी 2 फलंदाज मात्र एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 64 धावा. यानंतर होणारा सामना वीर मराठा वर्सेस स्मिथ आर्ट स्पोर्ट. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचंय. एक 1 टू गो. लास्ट एक शेवटचा चेंडू भैरवी घालणारा 5व्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सुसज्ज होतोय तो गौरव. हा गोलंदाज सुसज्ज होतोय तो मात्र पुन्हा एकदा. लेफ्ट राऊंड विकेट. यावेळी फुलटॉस चेंडू. सुरेख फटका. एक मात्र चेंडू प्रवास करतोय. एका क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत सरते. शेवटी चेंडू विजयी होतोय. डीप बॅकवर्ड करले क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय आणि या 4 धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. सांघिक धावसंख्या धावफलकावर लागते ती मात्र 68 धावा धावफलकावर. काय सुरुवात. सुंदर क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आपण एका बाजूने पाहतो तो प्रथमेश एक मोठी जबाबदारी. संघाचा आधारस्तंभ संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून त्याच्याकडे जातोय तो प्रथमेश. मात्र एक संघाला मात्र वाद इकेही करतोय. एक मात्र वाद निर्माण होते प्रथमेशचा एका बाजूने आणि एका बाजूने रोहन हा मात्र फलंदाज. एका षटकाच्या साह्याने वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय तो मात्र रोहन. ही मात्र जमलेली जोडी मात्र मैदानात सुसज्ज आहे. गोलंदाजीत बदल होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडनं शेवटचं षटक घेऊन सज्ज होतोय तो हरीश. एक हाणामारीचा आणि या
इनिंगचं भैरवी गाणणारा शेवटचं सांगता करणारा षटक घेऊन सज्ज होतोय तो हरीश हा गोलंदाज स्क्रीनवर येतोय तो. राईट ओव्हर द विकेट हरीश सज्ज होतोय. डावकुरे हाताच्या शैलीचा रोहन हा फलंदाज स्ट्रायकर एंडला क्षेत्ररक्षण फैलवून नाही देते. वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षण सज्ज. वाईडिश स्क्वेअर लेग वाईडिश मिड विकेटला आणि त्याचबरोबर एक डीप लॉंग ऑफला यावेळी शॉट ऑफ लेंथ चेंडू फुल केला जातो. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. छत्रपतींचा शावा आणि मिळाला चेंडूवरती मात्र हरीश मात्र षटकाराने चौकाराने मात्र स्वागत केलं जाते. एक सुरेख मात्र एक मोठा पटका पाय रोहन यांच्या बॅटमधनं थोडा दबाव थोडा प्रेशर असेल कारण हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं हा मात्र गोलंदाजीवरती थोडा प्रेशर. यावेळी पुन्हा एकदा मोठा पटका खेळायचा लिडिंग लक्ष उत्तम मात्र काही चूक करत नाही. सरते शेवटी मात्र सुरेख झेल घेतोय आणि एक मोठा हादरा बसतोय. एक डाव्या हातीच्या शैलीचा फलंदाज रोहन मात्र माघारी परततोय आणि ज्याच्या बॅट मधनं सुरेख दोन मोठे फटके आले. संघाला महत्वपूर्ण 11 धावसंख्या करतोय. महत्वपूर्ण 11 धावा संघाला देतोय आणि माघारी परततोय तो मात्र फलंदाज रोहन डीजे. सुंदर एक सुरुवात मी म्हणेन सन्मानकारक धावसंख्या प्रथम फलंदाजी करतोय तो वडेश्वर स्पोर्ट्स संघ. डगआउट एक सेलिब्रेशन डगआउट मध्ये चाललंय कारण ही सुरुवात दिली त्यानंतर सॉरी एसजे वॉरियर्स संघ प्रथम फलंदाजी करताना सुंदर सुरुवात धावपलका धावसंख्या लागते ती 72 धावा. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सुसज्ज होतो या षटकातील सांगता करणार एक भैरवी घालणार पुढील चेंडू. यावेळी शॉट ऑफ प्लेचा चेंडू बॅक पूर्व जातोय. चेंडू हवेत मी स्टँडिंग शॉट या इथं मात्र क्षेत्ररक्षणाच्या वयात येऊन चेंडू पडतोय. एक साधा लॉलीपॉप झेल आणि एक मोठा हादरा मोठा फटका खेळायचा प्रयत्न फटका बसतोय. त्याचं रूपांतर मात्र झेलात होतोय आणि स्क्रीनवर होतोय तो एक सुंदर अशी गोलंदाजी करणारा गौरव आणि एक मोठा हादरा बसतोय आणि एक मोठा एक संघाचा आधारस्तंभ प्रथमेश मात्र माघारी परततोय. धावसंख्या धावपलकावर लागते. गोलंदाजी मार्गवर सुसज्ज होतोय हरीश. षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट एक भैरवी घालणारा शेवटचं षटक. यावेळी फुलटॉस चेंडू सुरेख पटका चेंडू प्रवास करतोय एक्स्ट्रा कोअरच्या दिशेने. थोडं क्षेत्ररक्षणाची चूक होते. क्रिकेटमध्ये कॅच लो मॅच लो. आपले कॅच सोडा तो मॅच सोडा. क्रिकेटमध्ये प्रत्येक झेल हा महत्वाचा असतो आणि क्रिकेट हा खेळ एका खेळाडू मर्यादित नसतोय. प्रत्येक 11 खेळाडूला चांगलं योगदान द्यावं लागतं या खेळामध्ये आणि तो संघर्ष करावा लागतोय. यावेळी फुलका चेंडू भीमर नोचा पंचांचा इशारा तो चेंडू प्रवास करतोय डीप बॅकवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये. गेल दांडना चाहता था गली में लेकिन गेंद गई दिल्ली में. सीमा प्रेशर हरीश मात्र या हाणामारीच्या षटकामध्ये आणि एक प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार थोडा प्रेशर असेल दबाव असेल गोलंदाजीवरती आणि पुन्हा एकदा सुसज्ज होते गोलंदाज.
यावेळी स्लोरन चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू पार्टनरशिपचा फटका, चेंडू प्रवास करतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये, एक धाव, एकरी धावसंख्येची पावले ही मात्र दुहेरी धावसंख्येकडे, तोपर्यंत चेंडूची पट्टी होईपर्यंत दुहेरी धावसंख्येची पावले ही तिहेरी धावसंख्येकडे. सुरेख रन पेटवून विकेट, चांगला तालमेल या दोन फलंदाजांमध्ये आणि स्ट्राईक रोटे होते आणि या 3 धावेने धावफलक पुढे सरकते. सांघिक धावसंख्या लिहिल्या धावफलकावर लागते ते मात्र 82 धावा, एक फायटिंग टोटल मी म्हणेल. प्रतिसंघाचे फलंदाज मात्र संघर्ष करताना आणि प्रगतीच्या वाटचालीवर जातानाच दिसत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील भैरवी घालणारा या इनिंगचा पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, यावेळी खराब चेंडू, दिशा भरकटतोय गोलंदाज डाव्या एष्टीच्या बराचसा बाहेर. पंचांकडनं दोन्ही हात समांतर होत आहेत. मेन पंच बाबू मापशेकर, सुंदर असा एक बराचसा अनुभव पंचांना. यावेळी शॉट ऑफ लेन फ्रंट फुटवर पुढे सरकून खेळायचा प्रयत्न फसतोय आणि धावचीच्या स्वरूपात मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. एक चोटी धाव शेवटच्या शेवटचा चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न हा राहतोय आणि एक धावसंख्या स्थिरावते ती धावफलकावर 83 आणि 84, 84 धावसंख्येचं पाठलाग करायचं ते प्रतिसंघ मात्र. एक वडेश्वर स्पोर्ट्स संघ प्रथम नाणेफेकीचा कोल लागला, त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फलंदाजासाठी आमंत्रित केले होते ते एस जे वॉरियर्स संघाला आणि मात्र प्रथम फलंदाजी करून धावफलकावर धावसंख्या करतोय तो एस जे वॉरियर्स संघ. 83 धावा आणि 84 धावा
बाई की जोड़ी मैदान पर स्ट्राइक पर कौन रहेगा? मिथुन और विवेक ये जोड़ी मैदान पर। पावर प्ले का पहला और एक लॉन्ग ऑन पर जो कि मैदान पर एक खिलाड़ी मौजूद है और एक जो है मिड विकेट पर। ये दो खिलाड़ी सीमा रेखा पर लेफ्ट हैंडर के तैनात है। ओके अंपर शुरू करेंगे इस मैच में बाया से, जबकि राउंड विकेट से। ओ हवा में शॉट जरूर खेला, लॉन्ग ऑन पर पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, एक ही रन मिलेगा। नीलकंठ के हाथ में गेंदबाजी का मोर्चा जो कि संभालते हुए अभी तक नीलकंठ की जो कि नीलकंठ गावड़े, एक गेंद एक रन। शुरुआत का माहौल मैदान में दायर भाई की जोड़ी इस मैच में 84 रन जो कि चेस करने पड़ेंगे और नीलकंठ बाया से। ओह लेग स्टंप पर ये बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, एक रन अतिरिक्त खाते में बनता हुआ और टीम का टोटल स्कोर 2 पर पहुंचा। एक खूबसूरत माहौल मैदान पर, आयोजन बिल्कुल अच्छा। वरिष्ठ चषक 2022 का पड़ाव मैदान पर, आज का पहला दिन और तीसरा मैच जो कि चलता है इस मैदान पर। इस बार हल्का सा अपील जरूर किया, अपील में कोई वो जान नहीं, वो विश्वास नहीं दिखाई दिया, हल्का सा उत्साह, लेकिन उत्साह में उतनी कोई फर्क नहीं, क्योंकि पता है कि इस वक्त अगर देखा जाए ना तो ये अच्छी बॉलिंग है, ये शॉर्ट गेंद थी, शॉर्ट गेंद को पुल मारना था आपको मैदान में। 84 है, इसका मतलब पहले पावर प्ले के ओवर में कम से कम आप 15 रन सोच सकेंगे इस मैच में, क्योंकि बल्लेबाजी आपके पास है। तो डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल किया, बिल्कुल लॉस्ट, जो कि विकेट कीपर ने निशाना लगाने का प्रयास किया, लेकिन डॉट गेंद वो प्रेशर बना रही है मैदान में। 2 पर पहुंचा टीम का टोटल। और इस बार तगड़ा प्रहार, हवा में गेंद, मिड विकेट, खिलाड़ी तलक गेंद, शायद वहां तक नहीं पहुंचे, खिलाड़ी दौड़कर निकले, शायद 2 रन वहां पर बनते हुए, शायद रन आउट का मौका। थ्रो बिल्कुल ठीक ठाक था, शायद कलेक्ट करते तो ये मौका बंद रहता आपके खाते में। 2 रन के साथ रनों की संख्या जबकि 4 पर पहुंचे। एक आक्रमण करना पड़ेगा शुरुआत से लेकर इस मैदान पर। 84 रन मतलब काफी लंबा जो कि रन बनाने पड़ेंगे आपको, इसलिए आपको कुछ हद तक सेट भी होना है मैदान में, साथ साथ रन भी बनाने पड़ेंगे। फुल टॉस, इनसाइड आउट, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन के लिए। चौबे के साथ टोटल स्कोर 8 रन पर पहुंचा इस मैदान पर। पहला जो कि इस वक्त ओवर चलता है पावर प्ले का 2 और एक बैटिंग जो पावर प्ले का इशारा रहेगा, लेकिन फिलहाल जिस तरह से ये बल्लेबाजी हो रही है अभी तक अच्छी बैटिंग, और रिवर्स करने का प्रयास किया, वहां पर आवश्यकता नहीं थी शॉट की, क्योंकि आपको पहले ही शुरुआत में आपने 8 रन जोड़ चुके थे, अगर 1-2 रन और निकलते तो ये ओवर लगभग 10 रन का बन जाता। एक ओवर समाप्त, 8 पर कोई नुकसान नहीं। अब गेंदबाजी में तब्दीली मैदान पर इस वक्त गौरव गावड़े जो कि गेंदबाजी के मोर्चे पर। दायर बाई की जोड़ी, मिथुन 1 गेंद 1 रन, विवेक 5 गेंदे लगभग 6 रन मैदान पर, और एक वाइट, मतलब टोटल 8 रन इस मैदान पर बन चुके हैं। राइट एंड ऑर्डर से गौरव गावड़े जो कि मोर्चे पर रहेंगे गेंदबाजी पर। बिल्कुल अच्छा माहौल है, ये लगभग दोपहर का समय, दुधैया धूप उतनी नहीं है, हवा आज बिल्कुल अच्छी है और पोषक हवा जो कि लेफ्ट हैंडर के लिए, जिसके अगर लेफ्ट हैंडर के लिए मौका है इस मैदान पर, हवा का झोंका उनके साथ रहेगा। लेकिन ऐसा नहीं कि राइट हैंडर ने आज बल्लेबाजी की है मैदान पर। ऑन साइड पर मोड़ा गेंद को शॉर्ट स्कोर लेग पर खिलाड़ी वहां पर तैनात है, 1 रन निकलेगा। 1 रन के साथ मिथुन अपने निजी टोटल पर 2 पर पहुंचे और टीम का टोटल स्कोर 9 रन पर।
स्ट्राइक पर जो कि इस वक्त रहेगा मैदान में विवेक मैदान पर। एक बाउंड्रीज अभी तक विवेक के बल्ले से देखने को मिली, एक रिवर्स का एक शॉट जो लगाने का प्रयास कर रहे थे वहां पर वो नहीं देखने को मिला, लेकिन उम्मीद है कि जैसे जैसे जो लेकिन और घटते जाएंगे शायद आक्रमण करना शुरू होगा मैदान पर। सोच क्या है, क्योंकि 80 के आपको ऊपर बांधने तो शायद एक और जो 20 रन का चाहिए इस मैदान में, तब बात बनेगी। ओ तगड़ा पर ऑन साइड पर शॉट के लिए जगह बनाई ऑन साइड पर मिड विकेट पर, हालांकि अच्छी फील्डिंग कॉल, अच्छा मौका रन आउट करने का, दूसरी बार रन आउट करने का मौका और दोनों के दोनों मौके इस वक्त जाते हुए। रन संख्या जो कि अब पहुंच चुकी है, जबकि 11 रन पर कितना बेहतरीन मैच चलता हुआ, क्योंकि इस वक्त अगर देखा जाए तो 2 रन वहां पर बनते हुए, और विवेक को पता है कि एक खिलाड़ी को अटैक करना पड़ेगा सामने से, सोच सही है मैदान पर। शॉट गेंद, शायद मौका था वहां पर कट मारने का। देखिए पॉइंट खिलाड़ी पीछे नहीं है मैदान में, पॉइंट के खिलाड़ी को अगर आप छकाते हो कम से कम वहां पर बाउंड्रीज मिल सकती है। ऑफ स्टंप के बाहर शपल किया, शॉट के लिए जगह मानोगे, बिल्कुल काफी बाहर से खेल रहे शॉट को, और सही सोच हम पारूंगी बिल्कुल, जिस तरह से ये लाइन आप बाहर रख रहे कारण पीछे किया गेंदबाज का, और ये करना ही था क्योंकि जिस तरह से आप देखते हो ऑफ स्टंप के बाहर जाते हो तो गेंद और ज्यादा बाहर जा रही है, मतलब सोच कितनी बढ़िया है कि बल्लेबाज को ज्यादा मौके ना दिए जाए, टॉस कर रही है। ओह बाउंस, अतिरिक्त उछाल, वाइड बॉल का इशारा, वाइड के साथ इशारा निकलता हुआ, एक वाइड के साथ रनों की संख्या अब मात्र मैदान पर जो कि पहुंच चुकी है 12 रन पर। इस बार चिप शॉट हवा में अपिच खेला गया, ऑन साइड पर लॉन्ग ऑन पर पहला रन बहुत तेज निकला है, कॉल अच्छा, बिल्कुल डेंजर हैंड पर खिलाड़ी ले, तीसरी बार रनआउट का मौका चुका, तीनों बार रनआउट के मौके छोड़े गए मैदान पर। इस 2 रन के साथ रनों की संख्या 14 पर पहुंचा लगभग टोटल मैदान पर, अभी भी लगभग 70 रन जिससे पीछे मैदान पर। वीर मराठा टीम ने टॉस जीता और वो करना पसंद करेंगे आज से पहले बल्लेबाजी मैदान पर। और फिर से अच्छी बॉलिंग, फिर से अच्छी लाइन, कट मारने का प्रयास कर रहे लेकिन उतनी बिल्कुल बल्ले पर आ नहीं रही गेंद, और कि इस वक्त 2 ओवर समाप्त हो चुके हैं, और 2 ओवर समाप्ति के बाद टीम का टोटल स्कोर 7 रन प्रति ओवर 14 पर पहुंचा। दोनों की आवश्यकता मैदान पर। सोलह रन प्रति ओवर मैदान पर बनाने पड़ेंगे, मैच को 16 से ऊपर रन बनाने पड़ेंगे प्रति ओवर में, अगर इस मैच में आपको जीवनदान, और लाइन थोड़ी सी बाहर रखी है, वापस खेल बनेगा मैदान में, बिल्कुल अच्छा माहौल है ये, क्योंकि दोपहर का समय है, हवा बिल्कुल तेज है। ओ शरीर पर टकराती हुई गेंद, हल्का सा अपील, अपील में उतना कोई विश्वास नहीं दिखाई दे कि गेंद लेग स्टंप के शायद बाहर जा रही है, ये सोच रही अंपायरों की। एक रन वहां पर निकलता हुआ, एक रन के साथ रनों की संख्या अब मात्र 15 रन पर पहुंचा, 84 रनों का पीछा करना लगभग बहुत सा जो कि अब परेशानी का घेरा, क्योंकि हर ओवर में कम से कम 3 छक्के अब मारने पड़ेंगे मैदान पर।
लगभग 17 रन प्रति ओवर आपको बनाने पड़ेंगे मैच को जिससे पीछे। फुल टॉस गेंद, शायद विकेट कीपर के लिए मौका, और ये आउट। स्ट्राइक पर जाएगा, शायद कहीं ना कहीं प्रेशर मैदान पर, क्योंकि रनों की संख्या अब बहुत कम हो चुकी है। उत्तम चौहान आखिरकार आना पड़ा मैदान पर। पता है कि लगभग 17 रन प्रति ओवर आपको जोड़ने पड़ेंगे अगर मैच में अब जीवित रहना है तो। उत्तम जो कि नॉन स्ट्राइक पर आ चुके हैं, स्ट्राइक पर अभी वही खिलाड़ी जो कि मिथुन मैदान पर। मिथुन लेफ्ट हैंडर खिलाड़ी है। मिथुन आज भाई गेयर बदलना पड़ेगा, कम से कम आपको 6 छक्के मारने हैं मैदान में, तब जाकर कहीं ना कहीं बात आपकी बनेगी मैदान पर। ओ टाइमिंग है, ताकत है, हवा में गिर निकले, कवर का खिलाड़ी दौड़कर निकले, पहला रन बहुत तेज निकला। उत्तम जो कि इनकार कर रहे हैं एक रन के लिए, बिल्कुल दूसरे के लिए पहुंचना नहीं चाहते, क्योंकि पता है कि रनआउट का विकेट देना नहीं है मैदान पर। सबसे महंगा खिलाड़ी इस लीग का, सबसे ज्यादा जिस रकम से उसे खरीदा गया वो खिलाड़ी अब स्ट्राइक पर। लेकिन शायद मैं कहूंगा थोड़ी सी देर हो गई कि ओपनिंग बल्लेबाजी में आना था, क्योंकि लक्ष्य बहुत दूर का है। ठीक है, जब आप बल्लेबाजी करते हो, जब टोटल था 15 13 के 12 का, तब आप आते तो शायद कुछ अलग, हर ओवर में 17 18 रन जोड़ने पड़ेंगे मैदान पर, जो कि थोड़ा सा आसान नहीं रहेगा। और बढ़िया क्रिकेट पिच हटकर हल्के से खेला इनको कवर पर, अच्छी फील्डिंग, एक रन के लिए उत्तम ने अपने खाते में बनाया एक रन मैदान पर, खाता खुला उत्तम का, और टीम का स्कोर अप मैदान पर 17 रन पर पहुंचा एक विकेट नुकसान के बाद, 84 का पीछा करती हुई। वापस चुके मिथुन स्ट्राइक पर रहेंगे। ऑन साइड पर गेंद लेग स्टंप के बाहर जा रही है, ऑन साइड पर मारने का प्रयास किया बिल्कुल, शायद तो देखिए वाइट बॉल का इशारा, वाइट के साथ रन तो बिल्कुल भरे, लेकिन शायद बड़े शॉट चाहिए मैदान पर। मेहरबा पे शायद बड़े शॉट नहीं लगते हैं, तो थोड़ा सा प्रेशर बनेगा, क्योंकि ये प्रेशर आपको झेलना पड़ेगा मैदान पर, ये प्रेशर बहुत बड़ा रहेगा, क्योंकि लक्ष्य काफी दूर का है, अभी भी बहुत रन बनाने हैं। तो किसी एक बल्लेबाज को अब आक्रमण करना पड़ेगा अगर इस मैच में अपने आप को जीवित रखना है तो। और पिच गेंद बल्ले पर ठोसने लगी, विकेट कीपर के हाथ में निकले, दूसरा विकेट निकला इस ओवर में, और ये आउट मैदान पर। 2 विकेट नुकसान के बाद टीम का टोटल स्कोर 3 ओवर समाप्ति के बाद तब 18 पर पहुंचा। अब खेल का जवाब इक्के दुक्के से अब काम नहीं बनेगा, लगभग 11 छक्के मारने पड़ेंगे अगर इस मैच में अपने आप को जीवित रखना है तो।
प्रथमेश गावड़े जो कि गेंदबाजी के मोर्चे पर जर्सी नंबर 1 पहनकर, और स्ट्राइक पर अब रहेगा जो कि उत्तम मैदान में उत्तम चौहान, वडेश्वर स्पोर्ट का जो कि कप्तान और सबसे महंगा खिलाड़ी मैदान पर। और टाइमिंग है, ताकत है, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। लॉन्ग ऑन के ऊपर से छक्के के साथ शुरुआत इस ओवर के मैदान पर, मतलब 17 गेंदे और 10 छक्के अभी भी आपको मारने हैं मैदान में। कुछ ना कुछ यहां पर देखे हाथ खोल चुके उत्तम को पता है कि मैच को अगर अपने कब्जे में ले तो यही बात करनी पड़ेगी, छक्कों के साथ डील। ओह सटीक यॉर्कर ऑन साइड पर मोड़ आ गया गेंद को मिड विकेट का खिलाड़ी, हालांकि फिर से गपलत, खराब फील्डिंग वहां पर। बैकअप ठीक ठाक रहा, 2 रन निकलते, पहले 2 गेंदों पर निकले 8 रन मैदान पर, और टीम का टोटल स्कोर 26 पर पहुंचा, 84 का पीछा कर रही है। ओ शॉर्ट गेंद, पुल किया, पुल सक्सेसफुल, 6 रन के लिए। तो मेरे अंदर से अभी भी बनाने पड़ेंगे मैदान पर। लगभग 9 छक्के आपको मारने पड़ेंगे, मतलब 8 मारने पड़ेंगे छक्के इस मैदान पर। अब बीच में आपने 2 रन दौड़कर निकाले, उसका भी फायदा हुआ मैदान पर। और जैसे जैसे खेल बढ़ता जाए, उत्तम को देखिए कि क्यों महंगा खिलाड़ी है ये, और किस लिए महंगे खिलाड़ी को आपने टीम में ले, ये सोच देखिए क्या बेहतरीन खेला ये। ओहो हो, इस बार उड़ाया 6 रन के लिए। ऊपर नो बॉल, कवर बाउंड्री के बाहर, 1 बाउंस, 4 रन के लिए। मिलके सारे 43 रनों का जो कि सवाल हो चुका है इस वक्त, क्योंकि इस वक्त देखिए क्या बैटिंग देखने को मिल रहा है आपको, 3 छक्के 1 चौवा, और क्या बल्लेबाजी। लगभग 25 रनों की अभी तक ये इस ओवर ये 25 रन बन चुके मेरे अंदाज से। क्या शुरुआत की, ठोस शुरुआत मैदान पर, फ्री हिट का मौका बिल्कुल सामने से, एक जबरदस्त कहानी मैदान पर, एक लाजवाब प्रदर्शन मैदान पर, फ्री हिट है ये सामने से। और पीछा किया इस गेंद का, वाइड बॉल का इशारा, मतलब अभी भी फ्री हिट बरकरार मैदान पर। 44 रन, अभी भी 40 रन की आवश्यकता मैदान पर। 44 हो चुके मैदान पर। ओ शॉर्ट आर्म पुल का शॉट, टाइमिंग इतनी बेमिसाल नहीं चली है, रन मिलेंगे वहां पर। पहला रन बहुत तेज निकलता हुआ, कॉल अच्छा, और जब तक उस गेंद को रोका जाएगा मैदान पर,
2 रन, ये भी शॉर्ट गेंद थी। इस गेंद को भी आपको सीमा रेखा से बाहर मारना था मैदान पर, काफी समय था गेंद पर। शॉर्ट गेंद थी, शॉर्ट गेंद को आप बिल्कुल बल्ले पर लेते तो बीच में, तो ये छक्का था मैदान पर। 46 पर पहुंचा टीम का टोटल, 38 रन अभी भी जिससे पीछे। इस गेंद पर छक्का लगता है ना तो बाकी के ओवर्स में बनाने पड़ेंगे, इससे आपको 5 छक्के मारने। ओ काफी बाहर है ये तेज गेंद, वाइड बॉल का इशारा। लगभग 29 रन का मेरे अंदाज से ये ओवर निकला है, अंदाज मेरा। वापस खेल मैदान पर, अभी भी मैच में कुछ उत्साह भर चुका है उत्तम के आने के बाद मैदान में। चेंज ऑफ पेस, गति परिवर्तन, शायद गति परिवर्तन थोड़ा सा महंगा होगा। गेंद निकल लॉन्ग लेग सीमा रेखा से बाहर, 4 रन के लिए। गति परिवर्तन फिर भी बड़े शॉट में, ये ओवर सबसे महंगा निकला। मेरा अंदाज यही कि इस ओवर में कम से कम निकले हैं 33। सत्रह रन जो कि इस वक्त प्रति ओवर बनाने पड़ेंगे मैच को जिससे पीछे, 16.5 रन, मतलब 33 रनों की आवश्यकता इस मैच में जिससे पीछे भुवनेश्वर टीम को इस वक्त बनाने पड़ेंगे। और सामने से वही अंदाज जो कि देखिए एसजे वॉरियर्स टीम को रोकने पड़ेंगे। अब इशारा आ चुका है बैटिंग पावर प्ले का, बैटिंग पावर प्ले का इशारा आ चुका है। 3 खिलाड़ी सीमा रेखा पर आप तैनात रख सकते हैं। गेंदबाजी में तब्दीली, नीलकंठ मैदान पर, नीलकंठ गावड़े जो कि गेंदबाजी के मोर्चे पर रहेंगे सामने से। 12 गेंदे, लगभग 33 रन, 17 रन प्रति ओवर जोड़ने पड़ेंगे। और स्ट्राइक पर खिलाड़ी है हरीश मैदान पर, अभी तक खाता नहीं खोला हरीश ने। पावर प्ले का ओवर है, बैटिंग चॉइस पावर प्ले, जहां पर आप 3 सीमा रेखा पर खिलाड़ी रख सकते हैं, बाकी के सभी खिलाड़ी सर्कल के अंदर रहेंगे। एक लॉन्ग ऑफ, एक लॉन्ग ऑन, एक मिड विकेट, ये कुछ फील्डिंग का स्तर इस वक्त। नीलकंठ के ऊपर प्रेशर है क्योंकि 12 गेंदों में आपको 33 रन रोकने पड़ेंगे मैदान पर। शुरुआत क्या हुई थी मैदान में, 3 ओवर में 18 थे, क्या लग रहा था वहां से कि मैच लगभग संकट में। 1 ओवर में 33 रन जोड़े गए, उसके बाद ये मैच। फुल टॉस गेंद, गेंद को खेला ऑन सेट पर, शायद गेंद बाउंड लाइन के लगभग करीब जा रही है, गेंद को रोका जा रहा है, लेकिन तब तक निकलेंगे तीसरे के लिए कॉल किया और तीसरा रन भी पूरा। ताबेरी भी काबिल दौड़ योजनाबद्ध, क्योंकि जिस तरह से आपको पता था कि यहां पर 2 रन मिलते तो कोई फर्क नहीं था, उत्तम स्ट्राइक पर जा सकते, लेकिन उत्तम को अपनी स्ट्राइक दे दी और खेल बिल्कुल बढ़ गया। मतलब 11 गेंदों पर मारने पड़ेंगे 5 छक्के मैदान में। उत्तम चौहान जो कि स्ट्राइक पर रहेंगे, एक सबसे महंगा खिलाड़ी, अभी तक एक दर्जेदार बल्लेबाजी मैदान पर। ओ लाइन ऑफ स्टंप के बाहर रखा, बिल्कुल ताकत भरा शॉट मारने का प्रयास कर, लेकिन बल्ले पर गेंद नहीं लगी है। और सोच सही उत्तम के, पावर प्ले के इस ओवर में कम से कम 3 छक्के मारे जाए, बाद में बात की देखी जाएगी। 4 गेंदे इस ओवर के अभी बचे, इस ओवर में सिर्फ 3 रन निकले 2 गेंदों पर, मतलब अभी भी कुछ बिगड़ा नहीं। 10 गेंदे हैं और प्रति गेंद आपको 3 रन, मतलब 30 रन बनाने पड़ेंगे। और कम शब्दों में तो 5 छक्के। ये लाइन थोड़ी सी बाहर रखिए, वाइड बॉल का इशारा, 1 रन अतिरिक्त खाते में बनता और 1 रन के साथ रनों की संख्या अब मात्र पहुंच चुकी है 55 पर, 55 पर।
53 जो कि टोटल हो चुका है 84 का पीछा करी सामने से। और अभी तक उत्तम की एक लाजवाब बैटिंग मैदान में, ये भी लाइन बाहर रखी ऑफ स्टंप के। इस ओवर की खास बात करूंगा तो अच्छी बॉलिंग अभी तक, 4 रन, 3 गेंदों पर 4 रन, एक वाइट जरूर डाला उसमें से। ओ टॉप पैच, मैच लगभग संकट में, ये मौका आप ले लो और ये क्या हिला और ये आउट मैदान पर। उत्तम की बैटिंग लगभग समाप्त मैच में और अब मैच संकट के घेरे में। 8 गेंदों में पाना नहीं पड़े या 29 रन आसपास, 29 रन। उनतीस रन की आवश्यकता मैच को जिससे पीछे फिर से बीट किया मैदान पर। और ये देखिए किस तरह से हुआ कि बिल्कुल जिस तरह से लगा उस ओवर में 33 रन निकले चौथे ओवर में। उसके बाद लगा कि मैच लगभग संकट में है, लेकिन क्या वापसी इस गेंदबाज की, नीलकंठ की तारीफ करनी पड़ेगी। सिर्फ 4 रन, 1 विकेट, और विकेट किसका? उत्तम का विकेट, उत्तम चौहान जो कि आउट मैदान पर हो गए। और फिर से काफी बाहर रखा गेंद को, और शायद ये अजहरुद्दीन थ्रो, देखिए वाइड बॉल का इशारा चुका है, वाइड और 22 मतलब 2 रन वहां पर मिलेंगे। अजहरुद्दीन थ्रो किस तरह से दिखाई दिया आपको पॉइंट का खिलाड़ी की तरफ से, 2 रन वहां पर बने। 27 रन की आवश्यकता अंतिम 7 गेंदों पर। कहीं ना कहीं प्रेशर है मैदान में अभी तक, अगर इस गेंद पर कोई बड़ा शॉट निकलता है तो मैच में फिर से वापसी बल्लेबाजों की। नीलकंठ वापस इस ओवर के अंतिम गेंद लेकर, ओ बढ़िया लाइन वहां पर बिल्कुल बीट करते और समाप्त हुआ अंतिम 6 गेंदे, 27 रन मैच को जिससे पीछे। आखिरी ओवर के लिए उत्तम को रुकना था मैदान पर, अगर रुकते ना तो शायद हालात कुछ अलग रहते मैदान में। शायद प्रेशर जल्दी कीजिए अंपायर, हम रिक्वेस्ट कर रहे हैं क्योंकि इसके बाद भी बहुत से मैचेस बचे, सो प्लीज। और इस बार सीधे ड्राइव किया इनको, बिल्कुल गैप में गेंद है और ये 4 रन। 23 रन की आवश्यकता। वापस इस खेल में 5 गेंदों का खेल बचा है, और फिर से बीट किया वहां पर, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर। उत्तम के सिवा किसी भी बल्लेबाज का बल्ला नहीं चला मैदान में।
एक बल्लेबाज को एक आक्रमण करना था, उत्तम ने किया, इसका साथ किसने नहीं दिया। अगर उसमें से बीच में कोई दो छक्के मारता ना तो बात और कुछ अलग रहती मैदान में, लेकिन वो देखने को नहीं मिले मैदान पर। एक अच्छा माहौल, ओ फिर से बढ़िया लाइन, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर। अब शायद कहीं ना कहीं लग रहा है कि ये मैच अब समाप्ति के दर पर। 3 गेंदों का खेल अभी भी बचा है मैदान पर और 3 गेंदों में बनाने पड़ेंगे लगभग 23 रन इस मैच को जिससे पीछे। और टॉप पिच लगा के हवा में निकली, मिड ऑफ का खिलाड़ी तैनात है वहां पर फील्डिंग के लिए, और ये कैच लपका हो आउट। नया बल्लेबाज जो कि जा रहे हैं मैदान पर, जरा बल्लेबाज जल्दी कीजिए, मैच लगभग समाप्त है लेकिन आपको पहुंचना पड़ेगा। आखिरी कुछ गेंदे बची है, लगभग 23 रन जिससे पीछे है, मतलब अब ये मैच समाप्त हो चुका है। 1-2 गेंदों पर 23 रन बनाना इतना आसान नहीं है। नो बॉल या फिर अतिरिक्त कुछ बाउंड्रीज निकले तो बात बनेगी। ये डॉट गेंद, बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर। ओ बढ़िया बॉलिंग वहां पर, इनिंग समाप्त होती हुई। धन्यवाद। साथ साथ इसके बाद जो मुकाबला होगा हम आपको फिर से बता रहे, वीर मराठा वर्सेस स्मिता आर्ट स्पोर्ट की तरफ से जो कि मुकाबला होगा। इसके बाद मैन ऑफ मैदान पर